आता एक मोठी बातमी आहे। राज्यावर पुन्हा अवकाळी संकट आलंय। 30 मार्च ते 4 एप्रिल अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। अनेक भागात गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ओढावलंय। आजपासून 4 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारं, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत आणि झाकून ठेवायची व्यवस्था करावी। तसंच वादळी वारं, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। अवकाळी पाऊस 31 तारखेनंतर सुरू होईल असं आपण म्हणताय, परंतु कोकणामध्ये 3-4 तालुक्यांमध्ये गारपीट देखील झालेली आहे। त्याच्यामुळं शासन सतर्क आहे। असा ज्या ठिकाणी दुर्दैवी प्रसंग येईल त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देखील आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची शासन म्हणून भूमिका आहे।